मराठी ब्लॉग. आम्ही चाललोय पहिल्यांदा नवीन गाडीमध्ये दोघेच फिरायला. आणि आज मॅडम पण ब्लॉग करणार आहेत. ओ मजा येणार आहे मॅडमला. सॉरी आंबे, इथे पण आंबे विकायला बसलेत. व्हॉट्सअप पीपल, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आम्ही चाललोय, मराठीत बोलायचं की हिंदीमध्ये बोलायचं तू सांग. मराठी ब्लॉग. माझा बाबा. आणि आम्ही चाललोय पहिल्यांदा नवीन गाडीमध्ये दोघेच फिरायला म्हणजे गावीच चाललोय, पण दोघेच चाललोय. आणि आज मॅडम पण ब्लॉग करणार आहेत. ओ मजा येणार आहे मॅडमला. कसं वाटतंय तुला? आपण चाललोय दोघेच. मस्त. आणि आम्ही ऑलरेडी आता माळशेज घाटच्या जस्ट मागेच आहेत. तसं पुढे आलो आणि त्याच्यानंतर आम्ही ब्लॉग केलाय चालू. सो फार सो गुड. चांगल्या स्पीडनी चाललोय. मजा येते, खूप जास्त मजा येते. खूप साऱ्या गोष्टी पण आम्ही करतोय. गप्पा गोष्टी. खूप सविस्तर गोष्टी करतोय. आफ्टर लॉंग टाइम. आणि ही गोरी दिसते. हा, मी थोडी गोरी दिसते, पण माझा गॉगल जरा वेगळा दिसतो. असं वाटतं तिच्या ब्लॉग मध्ये मी चुकून आलोय. बाकी हे याचा आवाज जरा जास्त आहे, याचा बंद करायला लागेल. आपल्याला रेडिओ लावलेला मी. आणि गावी चाललोय. गावची यात्रा आहे त्याच्यासाठी, तर तिथे जाऊन तुम्हाला कळेलच. आम्ही जस्ट यात्रेसाठी चाललोय. देवदर्शन घेऊ आणि रिटर्न येऊ आज संध्याकाळी लगेच. जत्रा आहे, त्याला मेला पण बोलतात. मेल्यामध्ये जसं आपल्याला खेळणं वगैरे, पाळणे वगैरे असं खूप सारे, तर ते पण भेटणार बघायला. बाकी आता खास करून ते पण बोल ना की सगळी फॅमिली असेल. दे ना, दे तू गाडी चालव. खास करून फॅमिली पण पूर्ण आमची तिकडे ऑलरेडी पोहोचलेली आहे. काल रात्रीच गेलेत आणि आम्ही आज सकाळी निघालो, कारण का ऑफिस काल होता, तर त्यामुळे. आणि रात्री निघून रात्री जाण्यापेक्षा, अंधारात जाण्यापेक्षा मी बोललो सकाळी उठून जाऊया. तर अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय, अजून 2 तास आणि आम्ही पोहोचून जाऊ. काम चाललंय. हां, रोडचं खूप जास्तच काम जोरात चालू आहे. येत्या 2 वर्षानंतर ना रोड एक नंबर बनतील. माळशेज मध्ये ऍक्च्युली दाखवायला पाहिजे सगळं. मस्त मजा येते गाडी चालवायला पण. आणि दोघंच पहिल्यांदा चाललं तर अजून जरा मस्त वाटते. तर तिथे दिसतील आता. तर इथे खूप सारे आंबे, इथे पण आंबे विकायला बसलेत. हे बघ, आंबे दाखव आता. ती काकी एकदम स्माइल देत होती. लोकल आंबे आहेत, या जंगलातले तोडून आणलेले असतील. हे इथे पण आहेत. करवंद, येस, जांभूळ. खूप सारे आंब्याची दुकानं, खूप सारे. हे सगळे लोकल आहेत. म्हणजे लोकल म्हणजे जे इथले रहिवासी आहेत, ते जवळपास राहतात माळशेज घाटमध्येच. बोरवाडी आलो यार, इतका वेळ झाला आपल्याला. माझ्यापेक्षा जास्त कॅमेऱ्यामध्ये तू जास्त चांगली वाटते. तू ब्लॉग करू शकतेस. कमेंट करून सांगा, हिने ब्लॉग बनवला पाहिजे की नाही. नाही. तुला नव्हता
शॉर्ट्स तर टाकत राहतो. त्याला सांगायची पण गरज नाही लागत आणि त्याला विचारायची पण गरज नाही पडत आम्हाला. आणि तो भाव पण नाही. हा. आणि कधी कधी आम्हाला असं असतं की अरे यांनी व्हिडिओ टाकलाय, आम्हाला माहिती पण नसतं. नोटिफिकेशन येतात आपल्याला. तो जेव्हा ट्युशनला वगैरे जातो तेव्हा आम्हाला नोटिफिकेशन येतात की प्रियशने ब्लॉग टाकलाय म्हणून. मग ते आम्हाला विचार करायला लागतो, अरे प्रियश तर ट्युशनला आहे. म्हणजे तो आजकाल शेड्यूल वगैरे पण करायला शिकला आता. टाइमर लावून ठेवतो. रोड कंडिशन्स मध्ये मध्ये थोडे खराब आहेत रस्ते. मॅडम झोपल्या. माळशेज टनल कोण? इथे पण रोडचं काम चालू आहे. जस्ट आपला माळशेज घाट सोडल्यानंतर एक गाव लागतं इथे. हे कोणतं गाव आहे? मडमध्ये. तर मडमध्ये थोडंसं रस्त्याचं काम चालू आहे. बाकी आत्तापर्यंत रस्ता चांगला. मध्ये 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 थोडासा फक्त रस्ता खराब आहे. बाकी ऑल गुड. आणि अजूनच्या 1 वर्षानंतर तर मस्तच होईल. फक्त गाडी चालवणं मजा येईल. असं वाटेल की हायवेवरतीच आहे आपण. हाऊस आम्ही आत्ता जस्ट पुढे जी गाडी चालली आहे ना त्यांनी दिला आम्हाला. आम्ही ॲक्च्युली त्यांना पैसे पण ऑफर करत होतो पण त्यांनी घेतले नाही. आम्हाला असंच फ्रीमध्ये दिला. सो काइंड ऑफ पीपल्स. हेच ते दिलदार व्यक्ती माणूस. गावाकडची मजा. गावची माणसं. आणि ते मस्तपैकी पाणी. हे कुठलं पाणी हे माहिती नाही मला. चला रोड हा. आणि आणि हा वाला रूट आम्ही फर्स्ट टाइम घेतोय. जेव्हा कल्याणवरून आळेफाट्यासाठी जो रोड येतो, ना त्याच्यामध्ये एक ओतूर म्हणून एक गाव लागतं. त्याच्या अलीकडे एक राईट टर्न आम्हाला भेटला जो आम्ही घेतला आहे बघा. आणि रोडची कंडिशन बघा, एक नंबर. मस्त आणि रोडचं असं कुठे काम नाही चालू आहे किंवा खराब नाही आहे रस्ता. त्याच्यामुळे भारी वाटतंय. बाजूला नदी बघा. या साईडला दाखवतो. एक नंबर फास्ट एकदम. 2 वाजले आणि आम्ही पोहोचलो. हे बघा आलोय आणि मस्त पैकी इथे सगळे स्टॉल्स लावलेले. आता येणार इथे मस्त मजा करणार. आम्ही घरी येऊन आता संध्याकाळ झाली आणि आम्ही आता चाललो आहे देवाचं दर्शन करायला आणि त्यानंतर जाऊ गावात मार्केट फिरायला. मजा येईल. नारळ घेतल्यासोबत नारळ फोडूया. झालं साहेब आता गेलेत वरती खेळायला. प्रिश दिसताय तुम्ही? त्याला कळतंय ते सेल्फी. हे खेळायला इथे लहान मुलांचं हे इथे आहे. हे इथे पण आहे. बाकी पुढे आता तिकडे जायचं आपल्याला. चला प्रिशचं झालं खेळून. आता मार्केट बघूया. मेला देखते. मेला बघूया एकदा कसं काय वेगळा. मॅडम खूप छान दिसत आहेत. हे असे खूप सारे स्टॉल लावलेले आहेत मस्तपैकी. इथे खायचं पण आहे. काय खायचं तुला? नको ना? बघूया. ते मस्त इथे पण आहे ज्वेलरीज. इथे आईस्क्रीम. आणि प्रिश आपला गेला पुढे जो की मला दिसतो इथे दिसला. बघा पुन्हा सेम स्टॉल. इथे पण गोळा आणि इथे पाळणा. आणि आज सिद्धू कोणासोबत बसला काय माहिती.
चला चला, ये बच्चा गोळाकार आहे आणि इथे पालखी. हा ठेवा ठेवा. A few moments later. जेवण झालं. आता मी जस्ट हे बघायला आलेलो, आपला तमाशा एक असतो कार्यक्रम, त्याचा सेटअप फक्त हे याच्यासाठी शूट केलं, कारण की आम्ही आता निघतो घरी जायला, कारण कोणते ऑफिस आहे. बाकी गाडीत बसल्यावर बोलता. फायनली आम्ही निघालो आहे रिटर्न जर्नीसाठी, कारण का रात्रीचे आता वाजले 10. आम्ही निघालो आहे कारण का आम्हाला सकाळी दोघांनाही ऑफिसला जायचं आहे. ऑफिसची काम आहेत आणि खरं पेंडिंग काम आहे, त्याच्यामुळे जावं लागतं आहे. अदरवाईज आम्ही थांबलो असतो सुट्टी घेऊन. जर सुट्टी असती तर थांबावंसंच वाटत होतं. हां, थांबावंसं तर वाटत होतं, पण ठीक आहे, काय नाही. नेक्स्ट इयर आपण 2 दिवस सुट्टी घेऊन थांबूया मस्त. पहिले प्री प्लॅन करूया सुट्टी, मग थांबूया. बाकी आता 4 तासाची जर्नी आहे. 4 तासात बघूया आता कोणता रूट घेतो, काय ते ऑन द वे कळेल. बाकी मस्त एकदम भारी. रात्री जाता मस्त शांत रोड असेल तर आम्ही गप्पा मारत पुन्हा जाऊ, मजा येईल. आणि जर काही मध्ये असेल दाखवायला तर नक्की दाखवू. ठीक आहे. स्पॉट्स चलो. कल्याणमध्ये पोहोचलोय. 3 तास आणि 30 मिनिटं. टाइम झाला आता 1:20. 25 मिनिट आणि आम्ही 1:35ला पोहोचतोय. 10 वाजता निघालो, 1:35 म्हणजे बरोबर 3.5 तासात घरी. वर्ल्ड रेकॉर्ड बोल रहे हैं, आमचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आमचा वर्ल्ड रेकॉर्ड. आणि आपण आता नॉनस्टॉप आलो, त्याचं काय. आणि आम्ही फर्स्ट टाइम नॉनस्टॉप आम्ही गावावरून घरी, आणि जाताना सुद्धा आम्ही नॉनस्टॉपच समजू शकता, कारण का फक्त आम्ही वडापाव वगैरे घ्यायला आम्ही थांबलेलो तेवढाच. तर ही जर्नी नॉनस्टॉप जर्नी आम्ही केली दोन्ही टाईमची ऑलमोस्ट. येताना तर एकदम नॉनस्टॉप, अजून जसा बसलोय गावात तसाच अजून बसू नये. एकदा पण उतरलो नाही आहे, काहीच नाही. आता डायरेक्ट घराच्या इथे जेव्हा गाडी लावेल तेव्हाच उतरेल. सो नॉनस्टॉप किती किलोमीटर चालवले? ऑलमोस्ट 180 समथिंग, 3.5 तासात. मस्त. बाकी झोप आली. जरा जास्तच झोप आली आहे ॲक्च्युली. मला पण आता येईल थोड्या वेळाने, आता तर सध्या नाही आहे. चला भेटूया नवीन कोणत्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत